या योजनेबद्दल आमची माजी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची, मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं। शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते। कारण आता पुण्यातले आपण बघताय रस्त्यांची कामं, मेट्रोची कामं, तशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाची कामं सुरू आहे। त्याला आपण कर्ज काढलेलं असतं, त्याचं व्याज भरायचं असतं, पगार असतो, पेन्शन असते, कर्ज घेतलेलं त्याचं व्याज असतं। अगदी कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला करावाच लागतो, भागवावाच लागतो। आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला। आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली आणि मग विरोधी पक्ष जेव्हा जाहीर झाल्यानंतर आणि ही जाहीर घोषणा झाल्यानंतर विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आल्या, लाडक्या भावांचं काय। कधीतरी त्या लाडक्या भावांच्या बद्दल त्यांच्या मनात प्रेम होतं का? कधीच नव्हतं। नाही तर सोडूनच गेले नसते, सहकारी पण गेले, लाडके भाऊ पण गेले, सगळे गेले। पण आम्ही ठरवलं लाडक्या भावाला पण आम्ही आणलं, त्याला देखील योजना दिली, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, आणि शेतकऱ्यांना शेती पंप वीज बिल माफ केलं, हा देखील आम्ही निर्णय घेतला। त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आज आपल्याला माहित आहे काटकसर करून आपला प्रपंच आपण चालवतो आणि मग गॅस सिलेंडरचा महत्वाचा विषय असतो। आम्ही ठरवलं एवढा करतोय तर आणखी थोडं करूया, वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला। तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल। कारण शेवटी आपण बघा सगळे सणासुदीला एकत्र येतो, परिवार एकत्र येतो, गणपतीला, दिवाळीला, दसऱ्याला, आणि ही परंपरा आपली आहे। आणि मी आज एक भावना व्यक्त करीन की आपण सगळे भावंड आहोत।